न्यूज। चाळीसगाव येथे महायुतीचा मेळावा झाला। या प्रसंगी भाजपा व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रवीण चव्हाण प्रकरणात उन्मेष पाटील यांचा हस्तक्षेप होता म्हणून पक्षाने त्यांचं तिकीट कापलंय असा आरोप भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे। चाळीसगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी उन्मेष पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे। योग्य वेळ आल्यावर उन्मेष पाटील यांनी काय उपद्व्याप केलं हे सांगावे लागेल। मंगेश चव्हाण यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर सांगितलं उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यामागचे कारणे। उन्मेष पाटील यांचं लोकसभेचं तिकीट मी किंवा गिरीश महाजनांनी कापलेलं नाही। तुम्ही चुका करू नका अशा सूचना पक्षाने वारंवार उन्मेष पाटील यांना दिल्या असे मंगेश चव्हाण यावेळी बोलले। ठेकेदारांना ब्लॅकमेल करू नका अशा सूचना देखील पक्षाने वारंवार उन्मेष पाटील यांना दिल्या होत्या। उन्मेष पाटील यांनी चाळीसगावमध्ये कत्तलखाना व्हावा यासाठी काय तडजोडी केल्या हे वरिष्ठांना कळालं। मंगेश चव्हाण यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर मोठा गौप्यस्फोट केला आहे। पुण्याच्या ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांनी जे केलं त्यांची सगळी कागदपत्रे चाळीसगाववरून पुरवली गेली होती। त्याचे सर्व पुरावे आणि व्हिडिओ संबंधितांकडे पोहोचले आहे। हे सर्व करूनही उन्मेष पाटील बोलतात माझ्यावर अन्याय झाला, त्यांनी आत्मपरीक्षण करावं की आपण काय चुकलो असे मंगेश चव्हाण यावेळी सांगत होते। गिरीश महाजन व मंगेश चव्हाण मेळाव्यात काय बोलले बघूया। रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल। तुम्ही काय काय उपद्व्याप केले मला बोलायला लावू नका। योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही काय केलं नाही केलं सांगावं लागेल। पवार तुम्ही म्हटले की तिकीट कापण्यामध्ये मी पण काही केलं। तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी हुशार आहे। मी काल परवाही काही सहकार्यांना सांगितलं त्यांचं तिकीट मी किंवा गिरीश भाऊंनी कापलं असं नाही। भारतीय जनता पार्टी ही सर्व विचारांची करणारी आहे। त्यांची तिकीट सविस्तर कापायची कारण जर पहिले त्यांना विचारा की तुमचं तिकीट पक्षाने का नाकारलं। त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या की तुम्ही या चुका करू नका, अशा पद्धतीने जाऊ नका, ठेकेदारांना ब्लॅकमेल करू नका। या सगळ्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या। या गावामध्ये कत्तल कारखाना कोणाच्या आशीर्वादाने आला? कत्तल कारखाना कोणाच्या तुम्ही जर एवढे श्रेय घेतात की मी हे केलं ते केलं, कत्तल कारखाना 22 एकरामध्ये त्याच्या फुटिंग तयार व्हायला लागल्या होत्या। कोणालाही माहिती नव्हतं हा कारखाना कोणाच्या आशीर्वादाने आला, तो कसा आला, त्याच्यासाठी तुम्ही काय तरतुदी केल्या हे जनतेला कळू द्या। हे वरिष्ठांना कळालं। मोठमोठ्या हायवे मध्ये त्रास द्यायचं अगदी भाऊ चव्हाण वकिलाने जे केलं ॲडव्होकेट चव्हाण पुण्याला त्याचे सगळं कागदपत्र चाळीसगाव पुरवले गेले। त्याचे सगळे व्हिडिओ आणि फुटेज आणि पुरावे हे संबंधितांकडे पोहोचले आणि असं केल्यावर आपण म्हणत असतो की आमच्यावर अन्याय झाला तर आपण काय चुकलं हे पहिले आत्मपरीक्षण आपण करावं ही माझी त्यांना विनंती असेल। भीता हुआ कर छोडो हे जे करत असताना भविष्यात हा राजकीय संघर्ष न वाढवता तालुक्याला काय देता येईल। आपण तालुक्याला विकासाच्या संदर्भात आपण भाऊ तुम्ही मला ग्रामीण विकास रस्ते मोठ्या प्रमाणात दिले म्हणजे मला कळेल मागच्या वेळेला स्मिताताईंना पहिल्या यादीमध्ये तिकीट दिलं, पहिल्या यादीमध्ये दिलं, नाव जाहीर झालं, मिरवणूक काढली, फॉर्म भरला, 8 दिवस प्रचार केला, मेळावे घेतले, बोर्ड लावले, होल्डिंग लावले, पॉम्पलेट वाटले गावात जाऊन शेवटच्या दिवशी रात्री 1 वाजता तिकीट कापलं गेलं। स्मिताताई कशा आवडून बसल्या का? 1-2 दिवस थोडा वाटला रडल्या की मला सगळं मनाने द्यायचं नव्हतं। पण तिसऱ्या दिवशी हे सगळे जण उठले, कामाला लागले, गाडीमध्ये होते, चला प्रचाराला पुढे जायचं म्हणून। यावेळी पक्ष बदलला का? ते पक्ष सोडून गेले? तुम्हाला असं काय झालं असतं तिकीट दिलं की पक्ष सोडून द्यायचं आपण वेगळ्या पक्षामध्ये जायचं? माझा मित्र चाललं तो म्हणतो हा पप्पा घेऊन माझ्यासाठी बलिदान केलं, याच्यासाठी बलिदान केलं। अरे म्हटलं बलिदान नाही केला, तुला बळीचा बकरा गेला। हे मित्रप्रेम नाहीये। निवडून या जर परिस्थिती असती तर यानेच तिकीट घेतलं असतं, पण यांना माहित आहे आता 5 लाखात मोजायचे, लीड 5 लाखाच्या वर द्यायचं आपल्याला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.